नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. तसेच आमचा टेलिग्राम चॅनल भाऊ पोलीस स्टडी देखील जॉईन करा, जेणेकरून होणाऱ्या लेक्चरची फ्री PDF तुम्हाला तिथे मिळून जाईल. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत आदिवासी विकास विभाग भरती 2026 करता अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न. तर मित्रांनो, होणाऱ्या परीक्षेकरिता चालू घडामोडीचे अतिशय IMP असे प्रश्न असणार आहेत. हेच प्रश्न तुम्हाला परीक्षेत पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, कुठेही वेळ वाया न घालवता बघूया आजचे महत्त्वाचे प्रश्न. त्याआधी मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या. तसेच व्हिडिओला लाईक सुद्धा करून घ्या. चला तर मग बघूया आजचे महत्त्वाचे. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 आहे, फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2026चा किताब कोणी जिंकला? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 2, सान्वी सतीश सैल यांनी फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2026चा किताब जिंकलेला आहे. मित्रांनो, प्रश्न पाहूया. स्टार्टअप इंडिया इनिशिएटिव्ह अंतर्गत सर्वाधिक मान्यता प्राप्त स्टार्टअप असलेले राज्य कोणते आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 2, महाराष्ट्र हे राज्य सर्वाधिक मान्यता प्राप्त स्टार्टअप असलेले राज्य आहे. मित्रांनो, पुढील प्रश्न पाहूया. ISSF इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशन ज्युनियर वर्ल्ड कप 2026 मध्ये पदक तालिकेत कोणत्या देशाने अव्वल स्थान मिळवलेले आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 2, भारत या देशाने ज्युनियर वर्ल्ड कप 2026 मध्ये पदक तालिकेत अव्वल स्थान मिळवलेले आहे. मित्रांनो, पुढील प्रश्न पाहूया. देशातील पहिली कागदविरहित राज्य न्यायव्यवस्था म्हणून कोणत्या राज्याच्या न्यायव्यवस्थेला घोषित करण्यात आलेले आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 1, सिक्कीम या राज्याच्या न्यायव्यवस्थेला घोषित करण्यात आलेले आहे. मित्रांनो, पुढील प्रश्न पाहूया. अलीकडे भारताच्या विकास आणि कल्याणात विशेष योगदान दिलेल्या व्यक्तींचा गौरव करण्यासाठी भव्य भारत भूषण पुरस्कार कोणी सुरू केला? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 3, सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी भव्य भारत भूषण पुरस्कार सुरू केलेला आहे. मित्रांनो, जर मित्रांनो तुम्हाला प्रश्न आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक करून घ्या. पुढील प्रश्न पाहूया. BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर 2025 म्हणून कोणाचे नाव घोषित केले गेले? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 1, स्मृती मंदाना यांचे नाव BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर म्हणून घोषित केले गेलेले आहे. मित्रांनो, पुढील प्रश्न पाहूया. 27 एप्रिल 2026 रोजी भारताने कोणत्या देशासोबत मुक्त व्यापार करार स्वरूपातील ऐतिहासिक व्यापार करार केला? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 4, न्यूझीलंड या देशासोबत मुक्त व्यापार करार म्हणजेच फ्री ट्रेड ॲग्रीमेंट स्वरूपातील ऐतिहासिक व्यापार करार केलेला आहे. मित्रांनो, पुढील प्रश्न पाहूया. 2026 मध्ये बिहारचे 24वे मुख्यमंत्री कोण बनले आहेत? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 4, सम्राट चौधरी हे 2026 मध्ये बिहारचे 24वे मुख्यमंत्री बनलेले आहे. मित्रांनो, पुढील प्रश्न पाहूया. जनगणना 2027 साठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 1, सुदर्शन पटनायक यांची 2027 साठी जनगणनाचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. मित्रांनो, पुढील प्रश्न पाहूया. टाइड्स ऑफ टाइम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 1, सुधा मूर्ती हे टाइड्स ऑफ टाइम या पुस्तकाचे लेखक आहे. मित्र, पुढील प्रश्न पाहूया. स्टॅनफर्ड विद्यापीठाच्या 2025च्या ग्लोबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स व्हायब्रन्सी रँकिंगमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 3, तिसरा हा क्रमांक भारताचा आहे. मित्रांनो, पुढील प्रश्न पाहूया. फायनान्शियल इयर 2025-26 मध्ये भारतातील सर्वात मोठी शहरी सहकारी बँक कोणती ठरलेली आहे? मित्रांनो, तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 2, सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक ही फायनान्शियल इयर 2025-26 मध्ये भारतातील सर्वात मोठी शहरी सहकारी बँक ठरलेली आहे. मित्र, पुढील प्रश्न पाहूया. मित्रांनो, सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2026 साठी कोणाची निवड झालेली आहे? मित्रांनो, तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 2, सीता अशोक शेळके यांची सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2026 साठी निवड झालेली आहे. मित्रांनो,
पुढील प्रश्न पाहूया. प्रजासत्ताक दिन 2026 साजरा करताना चित्ररथसाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या श्रेणीत पहिले बक्षीस कोणत्या राज्याला मिळालेले आहे मित्रांनो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 3, महाराष्ट्र या राज्याला पहिले बक्षीस मिळालेले आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. फायनान्शियल इयर 2025-26 मध्ये भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार कोणता देश ठरलेला आहे मित्रांनो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 1, चीन हा देश 2025-26 मध्ये भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश ठरलेला आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. IPL मध्ये 200 विकेट्स घेणारा पहिला वेगवान गोलंदाज कोण ठरलेला आहे मित्रांनो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 1, भुवनेश्वर कुमार हा IPL मध्ये 200 विकेट्स घेणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरलेला आहे मित्र. तर मित्रांनो, तुम्ही अजून पण व्हिडिओला लाईक नसेल केलं तर एक लाईक करून घ्या. पुढील प्रश्न पाहूया. नवीकरणीय ऊर्जा क्षमता मध्ये कोणता देश 3ऱ्या क्रमांकावर आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 3, भारत हा देश नवीकरणीय ऊर्जा क्षमता मध्ये 3ऱ्या क्रमांकावर आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. 7 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या अंतिम सामन्यात सॅप अंडर-19 महिला अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपद कोणत्या संघाने जिंकलेले आहे मित्रांनो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे भारत या देशाच्या संघाने सॅप अंडर-19 महिला अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपद जिंकलेले आहे मित्रांनो. तर मित्रांनो, पुढील प्रश्न पाहूया. खेलो इंडिया ट्रायबल गेम 2026 मध्ये एकूण विजेतेपद कोणते राज्य ठरलेले आहे मित्रांनो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 4, कर्नाटक हे राज्य खेलो इंडिया ट्रायबल गेम 2026 मध्ये एकूण विजेतेपद ठरलेले राज्य आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आजचा शेवटचा प्रश्न पाहूया. जानेवारी 2026 मध्ये भारतातील पहिली पूर्णतः सौर ऊर्जेवर चालणारी ATM व्हॅन कोणत्या बँकेने सुरू केलेली आहे मित्रांनो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 4, त्रिपुरा ग्रामीण बँक या बँकेने जानेवारी 2026 मध्ये भारतातील पहिली पूर्णतः सौर ऊर्जेवर चालणारी ATM व्हॅन सुरू केलेली आहे मित्रांनो. तर मित्रांनो, हे होते आदिवासी विकास विभाग भरती करता चालू घडामोडीचे अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न. जर मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. आणि तुम्हाला या व्हिडिओची फ्री PDF पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल भाऊ पोलीस स्टडी हे जॉईन करा. तेथे तुम्हाला या व्हिडिओची फ्री PDF मिळून जाईल. भेटूया अशाच व्हिडिओमध्ये. धन्यवाद.